संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय। आपण कुठेतरी डीजेच्या तालावर नाचतो आणि ते जयंत्या साजरा करतो, पण ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी संबंध देशाला जगाला एक वेगळा संदेश आणि स्वाभिमान संदेश देण्याचं काम केलं, आज त्यांची जयंती आमच्या सर्जेराव पाटलांनी अतिशय सामाजिक उपक्रम राबवला. तरी पण आज रक्तदान शिबिर त्या ठिकाणी झालं. मी स्वतः रक्तदान त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. खूप कार्यकर्त्याने स्वयंस्फूर्त रक्तदान त्या ठिकाणी करत आहेत आणि सगळ्या रक्तदानचे रेकॉर्ड मोडते. आज बीपी शुगर याची तपासणी त्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलंय, त्याच्यानंतर रोषणाईचं लावलंय, त्याच्यानंतर ढोल ताशा आणि मग त्याच्यात पोवाडे. ही खऱ्या अर्थाने जयंती अशी साजरी झाली पाहिजे, त्याची समाजाच्या उपयोगी आली पाहिजे. तर एखाद्या आपण महामानव जयंत्या साजरा करत असताना कुठेतरी संध्याकाळी डीजेवर नाचून जयंत्या आपण त्या ठिकाणी समाप्त करतो. जयंत्या करत असताना त्या महामानवाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्या महामानवाचे विचार डोक्यात घेतले पाहिजे आणि नंतर डोक्यात घ्यायचे असतील तर अशा प्रकारच्या जयंत्या त्या ठिकाणी साजरी करणं त्या ठिकाणी काळामध्ये काळाची गरज आहे. आणि मी सर्जेराव पाटलांच्या त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून त्यांना अभिनंदन तर शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे राबवला. मी नायगाव या ठिकाणी आलो. संध्याकाळच्या कार्यक्रमाला आम्ही आव्हान केलं की लाखोच्या संख्येने या. मला निश्चित असं वाटतं की संध्याकाळचा छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीसाठी छावे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील. आणि मी परत एकदा उमरीवासियांना इतकं वातावरणात ही जयंती त्या ठिकाणी साजरी होत असताना त्या सगळ्या इथं सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं, सगळ्या छावांचं आणि सगळ्या जाती धर्माचं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कधी एका जाती धर्माचा त्या ठिकाणी लेबल लावून घेतला नाही. सगळ्या 12 बोलतेदाराला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य आपलं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम केलंय. सगळ्या बरोबर आज या ठिकाणी आपण बघतोय की सर्व जाती धर्माचे लोक, सर्व जाती धर्माचे छावे या ठिकाणी आहेत आणि जयंती साजरी करतायत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी होतात. जय जिजाऊ जय शिवराय. आज संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमच्या जयंती समितीचे अध्यक्ष सर्जेराव गणेशराव पाटील ढिगे यांच्या पुढाकारातून उमरी शहरामध्ये न भूतो न भविष्य अशी अत्यंत उत्साहामध्ये जयंती पार पडत आहे. या ठिकाणी पहिला टप्पा ध्वजारोहणाचा या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये पार पडलेला आहे. यानंतर आता लागलीच एक अर्धा तास झालं रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे. तालुक्यातील उमरी शहरातील आजूबाजूच्या भागातील सर्वजण युवक ज्येष्ठ मंडळी अत्यंत उत्साहामध्ये रक्तदान करत आहेत. या ठिकाणी ढोल ताशाचं संचलन अगदी चांगल्या प्रकारे चालू आहे आणि याचा मनस्वी आनंद संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उमरी तालुक्यातील उमरी शहरातील आजूबाजूच्या भागातील सर्व जनता घेत आहे. आणि या जयंतीच्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं आमचे स्नेही सर्जेराव संभाजी गणेशराव पाटील ढगे वाडीकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अत्यंत पुढाकार घेऊन हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून एक या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी संभाजी महाराजांची जयंती साजरी करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन 18 पगड समाजांना सोबत घेऊन अत्यंत उत्साहामध्ये जयंतीचे कार्यक्रम पार पडत आहेत. याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जयंती साजरी होती. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आपल्या या ठिकाणी संकलन झाल्याच्या नंतर रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपल्या संगीत सोहळ्याचा 4 वाजता संगीत सोहळ्याचा कार्यक्रम अवधूत गांधी आळंदीकर यांचा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उमरी शहरातून, तालुक्यातून आणि जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने लक्षणीय अशी उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे. आणि या कार्यक्रमाचा आजूबाजू
त्या सर्व शिवप्रेमींनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करू इच्छितो करणार की त्याचा आम्ही संकल्प घेतला होता सुरुवातीला की आमचा एकच संकल्प आहे जयंतीनिमित्त मागचा की युवकाच्या मनावर देशप्रेम स्वाभिमान त्यानंतर पूर्ण देशामध्ये एकता या सर्व प्रकारचे सामाजिक बांधिलकी राहतात हे कार्यक्रम जे आतापासून करण्यात आहे जसं तुम्ही सगळे कराल तसं 11 वाजेपर्यंत एक्सटेंड होऊ शकेल प्रशासनाने आपल्याला अनुमती दिली तर त्या पद्धतीने तुम्ही एकदम कार्यक्रमाचे अलग अलग टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये त्या टप्प्याला जाणून घेऊन त्याचे काही प्रिकॉशन आहेत ते प्रिकॉशन एकदम प्रिसाइजली फॉलो करत तुम्ही म्हणजे आपल्या राज्यांना त्याच पद्धतीने मांडणं तर मला असं वाटते जसं की ध्वजारोहण झालेलं आहे आता हे कार्यक्रम आता ढोल कार्यक्रम 11 वाजेपर्यंत चालेल आणि त्यानंतर आता जेवणाची सुविधा आहे आणि 4, 4:30 किंवा 5 वाजता आपलं अवधूत गांधी सारखे सुप्रसिद्ध आंबेडकर आहेत त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट चालेल त्याच्यानंतर आपल्या मित्रांसाठी एकदम शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची आणि धार्मिक गाण्यावरती डीजे आणि रोषणाईची पाठी आहे देशामध्ये अनेक प्रकारचे फॅक्टरी बनलेले आहेत आणि इथून पुढे पण बोलू शकणार नाही जेवढे मी सायन्स ओळखतो ठीक आहे याच्यावर मला कळते की जगामध्ये अशी टेक्नॉलॉजी निर्माण नाही होणार की ज्यामुळे रक्त बनवू शकतात ठीक आहे एकच या याच्यामध्ये मानवी शरीर आणि हे दुसरीकडून आपल्याला इम्पोर्ट करायचं ते जे तुटवडा आहे आणि जे काही अतिप्रसंग होतात म्हणजे आर्मीला रिलेटेड त्यामध्ये रक्ताची गरज परत नसते त्यामुळे तो उद्देश आहे की संभाजी महाराजांना मान करण्यासाठी परत हे रक्तदान करणे चांगली योग्य गोष्ट आहे आणि व्हायला पाहिजे तसं सायन्स असं म्हणते की 6 महिने आणि अलीकडे याच्यामध्ये काहीतरी 3 महिन्यात काहीतरी अलीकडे काय अपडेटेड स्टडी पहिले स्टडी होती की 6 महिन्याच्या अंतराच्या नंतर रक्तदान करा पण आता जे काही रिसर्च झाले त्यामध्ये आता 3 महिने रेकमेंड करतात तर 4 वेळेस काय पाहिजे आणि ते सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तदान केल्याच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये जे हे असतात बोन मॅरेज वगैरे असतात ते आणखी ऍक्टिव्ह राहतात जीव म्हणजे तरुण होत असतात तर रक्तदान करणं हे तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आणि पुढच्या एखाद्या जीवनात भेटतो